विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे कृषी विभागातल्या भरती प्रक्रियेचं काय झालं, भरती प्रक्रिया होणार की नाही. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही डिपार्टमेंटचं काही नवीन अपडेट आलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे इग्नाइट अकॅडमी करत असते आणि जास्तीत जास्त खरी माहिती, ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल हा प्रयत्न आमच्या सगळ्याच टीमचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कृषी खात्याच्या अनुषंगाने आजच्या वृत्तपत्रामध्ये एक न्यूज आलेली आहे. रिक्त पदांचा तपशील समोर आलेला आहे. मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी विभागातील रिक्त पदांची संख्या नेमकी किती आहे, कोणत्या संवर्गातील कोणती पदे रिक्त आहेत आणि मग जाहिरात कधी येणार, या 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तेव्हा पुढची 3 ते 5 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, सकाळ वृत्तपत्रामध्ये ही न्यूज आहे. हेडिंग आहे कृषी खात्यात 9,000 पदांचा अनुशेष, म्हणजे 9,000 पद ही रिक्त आहेत हे लक्षात घ्या. आता काय त्यांनी दिलंय, गट क म्हणजेच सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जाणारी पदं म्हणजेच गट क आणि गट ड ची पदं असतात. यातील गट क ची सर्वाधिक पदं ही रिक्त आहेत. आता बघा काय म्हटलं या ठिकाणी, कृषी विस्तार कार्यालयातील अपयशाबाबत कृषी विस्तार कार्यालयातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असतानाच याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून 9,000 पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 9,000 पदं आहेत. आता यामध्ये लक्षात घ्या, एकूणच पदांचा आपण जर विचार केला तर गट अ ची 37 पदं रिक्त आहेत, गट ब ची 563 पदं रिक्त आहेत, गट क ची 5,565 हा खूप मोठा आकडा आहे. लक्षात घ्या, 5,565 हा आकडा आहे फक्त गट क चा. आणि गट ड ची एकूण 2,968 पदं आहेत. अशी एकूण 9,133 पदं ही कृषी विभागातली रिक्त आहेत. आता यामध्ये लक्षात घ्या, विशेष म्हणजे कृषी विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचा दररोज प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संबंध येतो अशाच गट क मधील कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त ठेवण्यात आली आहे. त्यांची संख्या तब्बल 5,565 म्हणजे गट क ची ही पदं आहे. मग त्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत तर कृषी पर्यवेक्षकची 73 पदं आहेत, कृषी सहाय्यकची 1,693 पदं आहेत, अधीक्षकची 58 पदं आहेत, यांच्यासोबतच लिपिकची पदं आहेत, टंकलेखकची पदं आहेत, अनुरेखक आहे, वाहन चालक आहे. तर गट ड मध्ये नाईक आहे, शिपाई आहे. आता शिपायाची 1989 पदं आहे, क्लीनर आहे, माळी आहे, 559 पदं आहेत, प्रशिक्षित मजूरची 299 पदं आहे, मदतनीस, परिचारिका या सगळ्या पदांचा समावेश यामध्ये आहे. एकंदरीतच काय तर कोणती कोणती पदं आहेत बघा, लक्षात घ्या. तर यामध्ये कृषी पर्यवेक्षक आहे, कृषी सहाय्यक, अधीक्षक आहे, लिपिक, टंकलेखक आहे, अनुरेखक आहेत, वाहन चालक आहे, नाईक आहे, शिपाई आहे, क्लीनर आहे, माळी आहे, प्रशिक्षित मजूर, मदतनीस आणि परिचारिका. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी पदं या विभागामध्ये रिक्त आहेत आणि या पदांची खऱ्या अर्थानं आवश्यकता आता या विभागाला आहे. मग सगळ्यात महत्वाचा पुढचा प्रश्न हा आहे की मग याची जाहिरात कधी येणार. विद्यार्थी मित्रांनो, आता महायुती सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ज्या विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे अशा विभागामध्ये तातडीनं पदभरती केली जाईल, जिथे आवश्यक आहे तिथे ही पदभरती केली जाईल. आणि या नवीन वर्षामध्ये 2025 या वर्षामध्ये 50,000 पदांची मेगा भरती करायची आहे. तेव्हा कृषी विभाग हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा अत्यंत जवळचा संबंध येणारा विभाग आहे आणि शेतकरी हा आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा खरं तर कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे तकलीफ न होऊ देता किंवा शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सुटल्या पाहिजे या अनुषंगानं या विभागामध्ये पदभरती करणं ही गरज आहे. आणि आता या विभागातली जवळजवळ 9,000पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. त्यामुळे या नवीन वर्षात जी 50,000 पदांची भरती करायची आहे त्यामध्ये याही विभागाचा 100% समावेश असणार आहे. तेव्हा ही जाहिरात कधी येणार तर विद्यार्थी मित्रांनो, आता जाहिरातीच्या अनुषंगाने कुठलीही स्पष्ट गोष्ट या वृत्तपत्रामध्ये सांगितलेली नसली तरी एकंदरीतच सगळ्या विभागांचाच रिक्त पदांचा तपशील हा शासनाने मागवलेला आहे. आकृतीबंध बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा मला असं वाटतं की ही जी कृषी विभागाची जाहिरात आहे ही कृषी विभागाची जाहिरात पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घ्या, पुढील 1 ते 2 महिने, पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या विभागांच्या जाहिराती येणार आहेत. त्यात कृषी विभागाची जाहिरात असू शकते याची दाट शक्यता आहे. तेव्हा आपण जर तयारी करत असाल तर तयारीमध्ये खंड पडू देऊ नका, कारण
फॉर्म सुटल्यानंतर रिव्हिजन करायची असते, फॉर्म सुटण्याच्या अगोदर अभ्यास करायचा असतो. तेव्हा आता पुढचा अजून साधारणतः 2 महिने आपल्या हातामध्ये आहे असं समजून आपण अभ्यास चालू ठेवा. अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू देऊ नका. नक्कीच तुम्हाला यश या पुढच्या सगळ्या एक्झाम मध्ये मिळेल. तर कृषी विभागाची जाहिरात जी आहे ती पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. याच परीक्षेच्या अनुषंगानं किंवा या व्यतिरिक्त इतरही आपण वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षांची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची आपली TCS IBPS पॅटर्न नुसार सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालाय, तेव्हा तुम्हालाही नक्की या बॅचचा फायदा होईल. सरळ सेवा परीक्षांचं खरं तर हे एक वैशिष्ट्य आहे किंवा सरळ सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला एकाच अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या परीक्षा देता येतात. तेव्हा तुम्ही सरळ सेवेचा एकदा चांगला अभ्यास करून ठेवा. त्या अभ्यासाच्या जोरावर तुम्हाला वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा देता येतील आणि त्यातून तुमचं नक्कीच कुठे ना कुठे सिलेक्शन होईल. तर ही आपली इग्नाइट अकॅडमीची बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. या बॅच मध्ये PDF नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, 1 वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा या बॅचचा नक्कीच फायदा होईल. अधिक माहितीसाठी 88-88-25-6117 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांबाबतचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.